उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन, मातंग समाजाच्या मागण्या मान्य करण्यात येतील। लहुजी शक्ती सेनेकडून आयोजित राज्यव्यापी मातंग समाज कार्यकर्ता संवाद मेळावा दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला। लहुजी वस्तादांच्या प्रेरणेतून आणि समाजाच्या ऐक्याच्या बळावर घडलेला हा मेळावा मातंग समाजाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल असं प्रतिपादन मान्यवरांनी केले। या मेळाव्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले। व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, प्रदेश अध्यक्ष कैलासदादा खंदारे यांच्यासह राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली। सभागृह खचाखच भरलं होतं। इतकंच नव्हे तर मंत्रालय परिसरात रस्तेही समाज बांधवांच्या उपस्थितीने गजबजले होते। ही गर्दी केवळ संख्येची नव्हती तर मातंग समाजाच्या आत्मविश्वासाची, लढाऊ वृत्तीची आणि ऐक्याची प्रखर साक्ष होती। या मेळाव्यात संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे आणि प्रदेश अध्यक्ष कैलासदादा खंदारे यांनी पहिल्याच एवढ्या व्यापक स्वरूपामध्ये मातंग समाजाच्या मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवल्या। मेळाव्यातील ठळक क्षणांपैकी समाजातील मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार 2025 उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी लहुजी शक्ती सेनेकडून शिंदे यांचा लहुजी वस्तादांच्या पराक्रमाचं, शौर्याचं प्रतीक असलेल्या दांडपट्टा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। तसेच सर्वसामान्य समाज बंधू भगिनींकडून निवेदनं स्वीकारण्यात आली आणि या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत शिंदे यांनी ठाम आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या मान्य करण्यात येतील। हा मेळावा मातंग समाजाच्या हक्कासाठीच्या संघर्षाच्या, ऐक्याच्या, सामर्थ्याचा आणि उज्ज्वल भविष्याचा नवा अध्याय ठरला असून इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल। समता मराठी जिल्हा प्रतिनिधी मोहन दुतोंडे 9860940133 आणि लहुजी शक्ती सेना आज तिथे एकत्र आलेली आहे आणि आपल्याला माहित आहे शिवसेना ही सर्वसामान्याला न्याय देणारी संघटना आहे आणि लहुजी सेना देखील सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर लढणारी सेना आहे। मला सत्कार तुम्ही केला, मला पागडी तर ठीक आहे, मी समजतो, बरोबर आहे। जॅकेट पण मी कधी जॅकेट मला तुम्हाला माहित आहे माझं पोशाख काय बोले, हे ब्रिटिशांविरुद्ध लढताना आपले आदरणीय श्रद्धास्थान लहुजी वस्तादांचा पोशाख होता आणि लहुजी वस्ताद यांचा पोशाख तसंच त्यांचा एक आठवण म्हणून तुम्ही मला त्या ह्याच्याने माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपण जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून